हाऊ डू यू नो व्हॉट यू नो पुस्तकाचा मराठी अनुवाद चॅप्टर 8 भाग 5. आकलन आणि वास्तव भाग अ. आकलन आणि वास्तव यांच्यात जेवढं साम्य तेवढं आपलं आयुष्य सुखी व आनंदी असतं. मनासारखं घडण्याची अपेक्षा ठेवण्यापेक्षा वस्तुस्थिती ओळखणं हे अधिक उपयोगी ठरतं. परंतु हे कठीण असतं. माणसांना वास्तव स्वीकारणं नेहमी जड जातं. एखाद्याने आहे तेच का बघायला हवं? गुलाबी स्वप्नातलं का नाही? प्रत्यक्ष रटाळ जगापेक्षा काल्पनिक सुंदर जगात रमण्यात काय वाईट आहे? तो आनंद तात्पुरता असतो. कधी अशी ठेच लागते की मग समजतं की आपण ढगावर चालत नाही तर रस्त्यावर. अचानक अनपेक्षित यातना टाळण्यासाठी परिस्थिती जाणून घ्यायला हवी, तसंच त्यावरील उपाय शोधून ठेवायला हवेत. घरात चोरी झाल्यावर कुलूप लावणं समजणं यात शहाणपणा नाही. परंतु अविवेकी अत्याधिक सकारात्मकता कशी ओळखायची? अतिउत्साह हा धोका दर्शवतो. जेव्हा माणूस अतिउत्साहित व्हायला लागतो तेव्हा बऱ्याचशा गोष्टी त्याच्या लक्षातच येत नाहीत. म्हणून परिस्थितीला काळजीपूर्वक हाताळायला हवं. कुठलीही गोष्ट निव्वळ चांगली किंवा वाईट नसते. माणसाने सर्व मुद्दे विचारात घेऊन मग निर्णय घ्यावा. कुठलाही प्रकल्प सुरू करण्यापूर्वी त्याची नकारात्मक बाजूही समजून घ्यावी आणि पर्यायी योजना हाताशी ठेवावी. हे वास्तव जर विचारात घेतलं नाही तर आपण नेहमी आश्चर्यचकित होऊ आणि विचारू, मी सगळं करते आहे पण अपेक्षित परिणाम का मिळत नाहीत? आपण सदैव काय केलं यावर भर देतो आणि चुकांकडे दुर्लक्ष करतो. रिचर्ड बाक यांनी म्हटलंय, आर्ग्यू फॉर युअर लिमिटेशन्स अँड शुअर इनफ दे आर युअर्स. आपण स्वतःच्या चुकांच्या बाजूने भांडत असू तर त्या आपल्याबरोबरच राहतील. जे काही आपल्याला दिसतंय तो आपल्या इच्छांचा व स्वभावाचा खेळ आहे. वस्तुस्थिती समजणे म्हणजे प्रकाश आणणे, नाहीतर जे दिसतं ते आपली प्रवृत्ती दर्शवते. ह्याच सुप्रसिद्ध उदाहरण म्हणजे अर्धा भरलेला किंवा अर्धा रिकामा पेला. प्रवृत्तीनुसार त्याचे आकलन होते. तसेच बुद्धिवादी निष्कर्ष सुद्धा आपल्या इच्छेप्रमाणे काढले जातात. तत्वज्ञानी आणि शास्त्रज्ञांमध्ये देखील मतभेद असतात. सगळ्यांचं विश्लेषण एकाच निष्कर्षाप्रत येत नाही. एक उक्ती आहे, फॉर एव्हरी फिलॉसॉफर देर इज अन इक्वल अँड ऑपोजिट वन. मार्कस टुलियस सिसेरो या रोमन फिलॉसॉफरने 106 BC मध्ये लिहून ठेवलंय, देर इज नथिंग सो ॲब्सर्ड बट सम फिलॉसॉफर हॅज सेड इट.